आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती। ज्या मंदिरामध्ये संवर्धनाचं काम चालू आहे, या अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे। या मंदिरामधला जो आमचा इतिहास आहे तो नष्ट करण्याचं काम चालू आहे। या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की आपण बैठक लावावी आणि आज या बैठकीमध्ये संपूर्ण तसं जर बघायला गेलं, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी असेल, माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा तिथले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा पुरातन खातं असेल, हे निरुत्तर झालेले आहेत। आपल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर देऊ शकलेलं नाहीत। म्हणजे याचा अर्थ मंदिरामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं कळसाव खोदकाम चालू आहे, आज कळसाच्या ठिकाणी खाली पुजारी बसतात, त्या ठिकाणी माती पडायला लागलेली आहे। म्हणजे उद्या या अनेक दगडांचा धोका होऊ शकतो मंदिराला। या संदर्भात आपण कलेक्टरना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणीची संपूर्ण पाहणी करावी आणि त्या ठिकाणी ज्या वर्क ऑर्डरमध्ये आहे कोणत्याही शस्त्राचा वापर करायचा नाही। आज मंदिराच्या कळसावर सुद्धा ब्रेकरचं काम चालू आहे, हे त्यांना आपण ताबडतोब बंद करावं आणि बाकीचं जे काम असेल छन्नी हातोडीचं काम त्याला आम्ही मान्यता दिलेला आहे आणि जर काम तशा पद्धतीचं चालू ठेवलं तर जशाच तसं आपण उत्तर देऊ। आक्रमक होण्याचं कारण म्हणजे अंबाबाईचं जे त्यांनी दुर्दैव पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जे नष्ट केले, जे ऐतिहासिक ठेवा नष्ट केला, त्याची चीड एक भावना, एक भक्त म्हणून अंबाबाईचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून ती स्वाभाविक होती। म्हणून त्यांना सांगितले की कोल्हापूरची जनता घेतली तर डोक्यावर घेत आणि हत्तीवरनं साखर वाढते, नाही तर कोल्हापुरी पायतानानं कसं हाणते हे पण तुला दाखवून देईन, हे त्याला सांगितलं। तुझ्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुला कोल्हापुरात रस्त्यात फिरू सुद्धा देणार नाही, हे असे त्याला आम्ही समजावून सज्जड दम दिला। मला एक 2 मिनिट बोलायचं आहे। आक्षेप म्हणजे त्यांनी कोल्हापूरच्या काय मंदिराची जी वाट लावली ती बघा की आपण सगळ्यांनी। या बैठकीवर समाधी नासण्याचा विषय येत नाही, कारण प्रामुख्यानं जे महत्त्वाच्या मागण्या होत्या की हे जे काम चालू आहे हे पुरातत्वाच्या नियमानुसार चालू नाही, यात काही शंका नाही। कारण हे एकतर ग्राइंडर आणि व्हायब्रेटर उत्खननासाठी वापरायचा नसतो, हे पुरातत्वाच्या नियमात आहे, पण इथं हे सर्रास वापरून काम केलं जातं। आज मातृलिंग जे अंबाबाईच्या डोक्यावर जे आहे मातृलिंग, तिथले मोठमोठे दगड काढलेले आहेत। मुळात दगड खराब झालेले नसताना का काढले? आणि 1867 सालचा जो पेपर दाखवला, जो कारंजा जिथं होता, जिथं हौद होता, तो सुद्धा उत्खनन करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरकडून गेले। पुरातत्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की या कामाची परवानगी आमच्याकडून घेतलेली नाही आणि देवस्थान समितीला सुद्धा याच्याबद्दल माहिती नाही। असं जर असेल तर ज्या संबंधित कुणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे। याच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी योग्य ते निर्णय दिलेला नाही आणि या कामावर आर्कोलॉजिस्ट कोणतरी नेमला पाहिजे कायमस्वरूपी, तिथं जो 24 तास थांबून काम। याचा पाठपुरावा नक्कीच केला जाईल, कारण कलेक्टर साहेबांच्या बरोबर लोकप्रतिनिधी आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याबरोबर पाठपुरावा करू। जर काही या 8 दिवसात काही निर्णय घेतला नाही तर नक्कीच आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवली जाईल। गुन्हे दाखल करायचे नाही, लेखी FRI मी दिलेला आहे आणि तो FRI माननीय जिल्हाधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर सचिव आहेत, सचिवसुद्धा हजर होत्या, त्यांच्या नावाने मी आज फिर्याद दिलेली आहे। ज्यांनी कोणी अंबाबाईच्या ऐतिहासिक हेरिटेजचा जो हौद रातोरात पाडला आणि त्याचे अवशेष गायब केले, त्याबद्दलचे सगळे पुरावे मी दिलेले आहेत। त्याचा पूर्वीचा फोटो, आत्ताचा फोटो हा मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। जर उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी FRI दाखल केला नाही तर मी स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FRI दाखल करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।